जवळ काही. हे बघा मंडळी, या कट्ट्यावर गेल्या वर्षीपासून आम्ही शेत करालो. पलीकडल्या वर्षी माळासारखं होतं बघा, माळ. या पूर्ण कट्ट्यावर माळासारखं होतं, झाडं झुडपं जंगल होतं, जंगल. तर गेल्या वर्षी सगळे झुडपं तोडले, बऱ्यापैकी निर्मळ केलेलं आहे गेल्या वर्षी. या वर्षी तर याला पूर्णपणे कामात म्हणजे पीक लावावं असं माझं म्हणणं. तर याला सगळं निर्मळ करायच्या प्रयत्नात आहे मी. आज 2-3 दिवस झालं तर याच्यावर लावल्या मी तुरी. आज खोरं आणलं, बियाणं खूप हार्ड चाललंय. असं काढून टाकलं म्हणजे हे बेचाडं येत नाहीत नंतर. हे बेचाडं काढले म्हणजे टेन्शनच नको. आज 2 दिवस झालं करालो. तिकडं बघा तेवढं केलं. इथं लाकडं पण टाकली आम्ही, तिकडं केलेलं आहे. तुरी लावल्या 2 तास या कट्ट्यावर. एवढं भयानक जंगल होतं, एवढं भयानक. बोरीचे झाडं तर असे मोठे होते, असे लिंबाच्या झाडं एवढाले होते. बोरीचे झाडं, बोरीच्या पालव्या म्हणायच्या नावचं बोरीचे झाडच. पालव्या म्हणजे छोट्या छोट्या असतात, अशा हातात असतात पालव्या. तर बोरीचे झाडच झाले होते जंगलासारखेच. एक बोरीचं जंगल झालं होतं सगळ्या कट्ट्यानं. तर अशा प्रकारे आहे बघा आपलं कट्टा. तर त्याला असं निर्मळ करून आता याला वैती करायचं बघा. याला छानपैकी कट्ट्यावर आपण पीक घेण्यासाठी निर्मळ करणं चालू आहे बघा. 2 तुरीचे तासं लावलेले आहेत. आता ते निघतील. हे बघा असे लावलेत कडेनं 2. तर आता काय कापूस नाही, काय नाही यावर्षी. हे बघा अशी बेचाड काढून टाकली म्हणजे नंतर निघतच नाही. तर हे बेचाडाचं खूप मोठं गवत होते. बेचाड काढली म्हणजे आमचं खोरं एक एवढं नंबर 1 आहे. लईच भारी साथ द्यायला आज मस्त. विड्यापेक्षा लई काम छान व्हायला या खोऱ्यानं. आज सकाळपासून करायला बघा. आज काय पाऊस पडला नाही, काय नाही. थोडाफार येऊन गेला आणि याच्यासारखा फवारणीसारखा जास्त काय पडला नाही. चला मग उद्या भेटू याच व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आणखी आहे उद्या करायचं. अशी बेचाडं सगळे असे काढून एका जागी असं जमा केलं म्हणजे नेऊन टाकता येते कुठेतरी. शेतकऱ्याला जेवढं केलं तेवढं कमीच आहे बघा. हे बघू शकता, हे विळ्यानं आटपणच गेलं. मग काढलं डोक्यामध्ये, त्याला खोऱ्यानंच काढायचं इकडे. आणि विळ्यानं लई हाड जाऊ लागलं. खोऱ्यानं कसं मस्त मुळी जळी सहित असं तुटून आलं बघा. चला मग उद्याच्या भागात दाखवू याच व्हिडिओमध्ये राहिलेला भाग कामाचा. बरं व्हायला का मंडळी काम ह्याच्यावर मस्त. अरे बापरे. हे बघा मंडळी, आज 3रा दिवस बघा हे साफ करायला बघा. जे आमच्या इकडे याला बंड म्हणतात, आडवा टाकलेला बंड शेतातला. याच्या बाजूला थोडं करून घ्यालो आणि झाडं लावायचं आता बघा. असं थोडं थोडं खूप असं निबर पण रान आहे आणि खूप बेचाड राहतं बघा. असे बेचाडं, हे बेचाड काढले म्हणजे नंतर निघत नाही. जर असं राहिलं बघा, एका दिवसात राहिलं. आणखी आता 3 दिवस झालं काढालो, 3 दिवस झालं. इळ्यानं रे अवघड झालं. हे बघा, हे 2 तासाचं रान पण काढलं. इथं मला मूग लावायचं होतं बघा. हे बघा 2 ते 3 तास मावतात बघा मुगाचे. याकडं त्याकडेला रान थोडं या बंडाला करून घेतलं बघा मी. हे बघू शकता. हे बघा इथं आहे बघा, इथं आहे बघा सोयाबीनचा तास. त्या ढगामुळे त्यानं अलीकूनच घेतले, तर त्याची काय गलती नाही. आणि आपला हे बंड पण इथपर्यंत होता, असा उतार होता. तर त्याला कोरून मी याच्यात 3 तास मावायसारखे असं रान काढलं बघा. इतक्यात एक बसते मुगाचे तास, इतक्यात एक बसते आणि इतक्यात एक बसते. याकडचं त्याकडला 3 तास मुगाची लागली ना. 1 किलोचं मुगाचं पाकिट आणून ठेवलेलं आहे. त्याला माझं एका दिवसाचं काम राहिलं. आता खूप थकवा आला. 6 वाजले संध्याकाळचे. आता उद्याच्या भागामध्ये बघत होईल का. हा 3रा दिवस आहे.
पाऊस पडेल म्हणून मी इथं मुगाचं रान काढलेलं आहे बघा 3 तास मावायसारखं. तर आज 15 दिवस झाला पाऊसच पण नाही गेला बघा. काय करा, मुगाचं रान वाळून गेलं आणि मुगाची बॅग घरीच तशीच राहून गेली. 3 तास मावायसारखं रान काढलं बघा. हे कटा असा पासलता असा क्रॉस असा इथपर्यंत होता बघा. मी असं करून काढलं बघा. इतकं मेहनतीनं काढलं करून मी. हे आपल्या आपल्या शेतातलाच आडवा कट्टा आहे. तर शेजारचा कोणाचा नाही कट्टा, हे आडवा कट्टा आहे बघा. इकडे ढिलं आहे आणि बघा हे ढिलं आणि ही अशी नाली होती, नालीचा कट्टा आहे हा. तर कोणाला वाटेल हे धुराच कोरला म्हणून. तरी बघा इकडं पण आहे आपलं शेत आणि या कट्ट्याच्या बाजूला पण आहे. तर नाली होती, तर हे कट्टा लई मोठा होता म्हणून मी हे कोरून काढला बघा. मुगाचं रान काढलं मी. असं तसं आपली बॅग बसा, मुगाची बॅग बसा. तर अशा पद्धत मी काढलं बघा. पाऊसच उघडून गेलं. 10 ते 15 दिवस झालं. हे बघा की किती छान केलं मी. एवढं भुसभुस रान केलं आहे आणि असं वाळूनच गेलं रान. आता काय करा, याच्यात लावलं नाही, काहीच नाही. आता मूग लावल्याच्या नंतर काय येतात की नाही येतात की सोयाबीन एवढं झालं. तर वेळ पण निघून गेली. तर सोयाबीनमध्ये खूप लई तणकट झालं बघा. आता कोळपून घ्यायचा, उद्या कोळप येणार आहे. असं झालं आहे आपलं सोयाबीन. तर तिथं ढग असल्यामुळं थोडं बाजूने घेतलं आहे ट्रॅक्टरवालं. तिथं लाकडाचा ढग असल्यामुळं आता ढगाच्या जाऊन घेतलं आहे. मग ढगाच्या बाजूला जागा बरीच काही राहू लागली आणि माझ्या डोक्यात पण आलं आपण मूग मोठं लावायचे. सगळं सोयाबीन टाकून दिलं आणि मुगाला रान ठेवलं नाही आलं. आणि शेंगा तर खायला आपल्याला पाहिजेतच, लेकरं खायला बनतात. दुसरं कुठं जावं बाग कोणाचं तोडायला म्हणून ती आपण एक बॅग आणली आणि रान केलं. चला मग आता करून घ्या काम राहिलेलं. एका दिवसाचं काम होतं. तर 8 दिवसाचा गॅप पडला. आपलं सोयाबीन तेव्हा पेरलं होतं, काहीच निघलं नव्हतं बघा. आता सोयाबीन पण निघलं आहे आणि तुरी फक्त लावल्या होत्या, आता निघल्या. अवघड चालले तुरीची झाडं ठेवून तण काढायचं म्हणजे. हे बघा तुरी निघल्यात, हे बघा इथं तणकटात निघल्यात, मस्त ताकसोट्या निघल्यात बघा. आता हे काढायचं त्याच्या बाजूचं तणकट. हे बघा असं तिकडच्या कडेचं केलं आणि इकडच्या कडेचं केलं, पण आता मध्येच राहिलं बघा. त्या ढगाच्या पलीकडचं पण केलं, थोडं मध्ये राहिलं. आज वातावरण छान आहे, आज एवढं काढून टाकतो. इकडे खेड्यापाड्यानं म्हणजे शेजारच्या गावानं पाणी पडालं आहे. बघा इकडं पण पडाले माहितनगरला, पण आता थोडं आवाज बिघडलं आहे. सकाळी पण ऊनच होतं, काल तर भरपूर ऊन होतं बघा, लई उन्हाळ्यासारखं ऊन. आज थोडं वातावरण बिघडलेलं आहे, पाऊस याची शक्यता काही नाही, शांत वातावरण आहे, पण वांबाळ आहे. छान वाटायला शेतात काम करायला. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला. 3 ते 4 दिवस मी या कट्ट्याला, कितीक वर्षाचा ही कट्टा मी साफ केला बघा. एकदा असं एवढं भयानक झुडपं राहत गेलेत, झुडपं हात आणखी निघालेत, त्याला आम्ही वरच्यावर तोडून टाकालो. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला शेतातल्या कामाचा कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात, असेच बरेच काही कमेंट येतात, नुसते कामाचेच व्हिडिओ टाकतात. तर काय टाकायचं, तर या विषयावर मी बोलणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला मग हे व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आता आपण थोड्या दिवसातच आपण 1 लाख युट्यूब फॅमिली पूर्ण करणार आहोत. तर 1 लाखाच्या उंबरट्यावर येऊन टेकलेलं आहे आपलं चॅनल. 1 लाखाच्या उंबरट्यावर येऊन बसलेलं आहे.